या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। फ्लाय 91 या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ इथून दिनांक 26 मे 2025 रोजीपासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम, पेंटर, वेल्डर, फर्निचर, प्लंबर, वायरमॅन, रोजगार हमी योजनेतील कामगारांना गृहोपयोगी वस्तू अर्थात भांड्यांचा संच आणि सेफ्टी किटचं वाटप त्वरित चालू करावं आणि इतर लाभाची प्रकरणं निकाली काढण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या। सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाअंतर्गत महापालिकेच्या विविध माध्यमांच्या एकूण 58 शाळा आहेत। महापालिका शाळांमध्ये एकूण 227 शिक्षक कार्यरत आहेत। प्राथमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी संजय जावीद यांनी सन 2023 मध्ये महापालिका शाळांमधील शिक्षकांचं बदली धोरण निश्चित केलं होतं। तत्कालीन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या आदेशानुसार हे बदली धोरण नेटक्या पद्धतीनं राबवण्यात आलं होतं। एकाच शाळेत 10 वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। सुमारे 46 शिक्षकांच्या बदल्या त्यावेळी करण्यात आल्या होत्या। त्यानुसार नियमित बदल्यांचं धोरण राबवणं आवश्यक होतं, मात्र यामध्ये खंड पडल्याचं दिसून येतं। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे। दुसरीकडं सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या महापालिका शाळांच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अद्याप राबवण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदान होत आहे। बाजार समितीचा विकास तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बाजार समिती अंतर्गत सर्व घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात उतरला आहे। आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, ज्येष्ठ नेते बळीराम साठे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महादेव चाकोते आदी नेते मंडळी यासाठी एकत्रित आली असून परिवर्तन पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येतं। विभागवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना मोठं समर्थन पाहायला मिळतं। दरम्यान आमदार पुत्र तथा युवा नेते रमेश पाटील यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला आपला पाठिंबा जाहीर केला। पॅनलच्या विजयाचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी ईश्वरनगर अक्कलकोट रोड सोलापूर इथं रात्रीच्या वेळी एक मोटारसायकल चोरीचा आणि एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। या अनुषंगानं गुप्त माहिती मिळाल्यावरून सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं शुभम अशोक मडिवाळ वय 20, सध्या राहणार हडपसर पुणे, कायम राहणार हनुमान मंदिराजवळ दोड्डी रोड कुंभारी याला महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड येथील रस्त्यावरून दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी ताब्यात घेतलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ रोख 25,000 रुपये आणि एक सोन्याचा बदाम मिळून आला। तसंच त्याच्याजवळ 2 मोटारसायकली मिळून आल्या। त्यानं एक घरफोडीचा आणि 2 मोटारसायकल चोरीचे असे एकूण 3 गुन्हे केल्याची कबुली दिली। शुभम अशोक मडिवाळ याच्याकडून 20,000 रुपये किमतीचा 5 ग्रॅम सोन्याचा बदाम, 25,000 रुपयांची रोकड, 2 मोटारसायकली असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, सतीश काटे, सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी बजावली। सोलापुरातील MIDC, जोडभाईपेठ, विजापूर नाका आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे वय 39 राहणार मुळेगाव, जगदंबानगर, दक्षिण सोलापूर, सध्या राहणार चिंचोली MIDC, तालुका मोहोळ हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं
जीव घेण्या घातक शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं, जबरी चोरी करणं, घरफोडी करणं, बेकायदेशीर जमाव जमवणं, दगडफेक करणं, घातक शस्त्रानं धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्याविरुद्ध 14 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली. सिद्धू शामराव काळे याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर सन 2023मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यामुळं त्याच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 22 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध MPDA अधिनियमान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक 23 एप्रिल रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.